ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वरगिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, अ, खूप अशा काही व्यक्ती असतात की त्यांच्या मनावर एखादी गोष्ट बसली, समजा ती भीतीदायक, अगर कुठल्या तरी शंकेची जर गोष्ट बसली मेमरीमध्ये, नकारात्मक विचाराची, तर अशा नॉर्मल वाटतात लोक आणि नॉर्मल असतात. परंतु त्यांच्या मनामध्ये एखादी गोष्ट ती बसलेली, त्याच्याबद्दल त्यांना सतत एक भीती, दहशत हे असते. म्हणजे त्यांच्या मेंदूमध्ये एक फिट्ट बसलेले असतं. ते कधीच जात नाही. ते बाकीच्या गोष्टीमध्ये खूप हुशार असतात, सगळं कळतं त्यांना, पण काय होतं आणि काय त्यांनाच कळत नाही की असं का होतंय माझ्या बाबतीत. तर अशाच संदर्भात मी तुम्हाला सांगतोय. परंतु त्यावर उपाय काय असतो आणि ओमकार मंत्र, ओम, हे कसं प्रभावी ठरतं, आणि ओम नमो ओंकारेश्वर देवताय शरीर बाधा निवारण कुरु कुरु स्वाहा हा मंत्र याच्यावर खूप प्रभावी आहे. हं? आणि या विषयीच मला एक फोन कॉल आलेला आहे. फोन कॉल आता मी तुम्हाला दाखवतो, म्हणजे ऐकायला होतो. आणि मी त्या संदर्भात मी बोललोय त्या ताईशी. त्यांना पण अशा प्रकारचा आजार आहे थोडक्यात. तर त्यांच्याशी मी संवाद साधला. तर काय मी सांगितलंय, काय नाही, ते तुम्ही ऐका. आणि तुम्हाला जर या संदर्भात काही शंका असेल तर आपला व्हॉट्सअप नंबर आहे, फोन नंबर आहे हाच, हं? की माझ्या प्रत्येक व्हिडिओवर असतोच. तर त्या नंबरवर मला मेसेज करा आणि मग त्यावर एक तुमच्या नावाने मंत्र सिद्ध करून तो पाठवेल. हं? तर असो, आता आपण ऐकूया ती फोन रेकॉर्डिंग. शांत आहे का? तर थोडं थोडं केव्हा केव्हा शांत होतं, केव्हा केव्हा खूप असं अशांत होतं. हां. हा. नाही, तुम्हाला काय त्रास होतो नेमका सांगा, म्हणजे मी तुम्हाला सांगतो काय करायचं ते. मला त्रास होतो का माहितीये, मी आता कुठेतरी देवाचं असं काहीतरी करायला घेतलं हां की हां. माझ्या मनात काहीतरी वाईट विचार येतात. असे म्हणजे असं दुःखात काहीतरी येतात, होत नाही हो. मला वाटतं की असं फुलाला पाय लागलाय आणि मी पवित्र अपवित्र कशी आहे, म्हणजे असं असं काय काय होतं मनात. काय करायचं त्यासाठी? नाही नाही, मी असं देवाचं खूप आ- करते आ- हो. ऐका ना ताई, ऐका ना, माझं ऐका थोडंसं. हा, सांगा असं नाही. सांगा. हा का, आपण कुठलं पाप पुण्य हे आता आपल्याला पण कळतं ना हो. आता काय आता समजा चुकून लागला पाय, हा. तर तुम्हाला वाटतं, पण तसं नाही. चुकून लागलेला माफ करतो देव, असं मनात विचार करत जाऊ नका तुम्ही. हा, तेच विचार येतात माझ्या. हां तशा. लागत नाही हो, पाय लागत नाही फुलाला, तरी पण असं काहीतरी. आता बाहेर फुलं आणायला गेलेली ना, तर तिथं कुत्र्यानं ते पॉटी केलेली दिसली. हां तर मला असं काहीतरी मनात हे कसं विचार आले, कशी अशी काहीतरी घाणेरडं कसं विचार आलं. तर आता काय करायचं त्याला? हां, असा विचार कधी येतात तुम्हाला, असे विचार रात्रीच्या वेळी म्हणजे येतात का असं दिवसा कधी येतात? हा, कधी येतात काहीतरी देवाचं करायचं गेलं की हे येतात. ऐका, आपण हा. देवाचं का करतो कळतंय तुम्हाला? नाही. आणि देवाचं का करतो की आपल्या मनाला कुठंतरी समाधान लाभावं. हं? हो हो आणि हो. जे आपले काही आपल्या नकळतपणे हातून काही गोष्टी घडल्या, हं? त्या हा. त्याचं जे आपल्याला पातक लागलं ते दूर व्हावं. हो हो हो. हां, यासाठी करतो का नाही? मग हो हो. आपण देवाचं केल्यानंतर हे पातक निघून चाललं असं का मनात तुमच्या येत नाही? हा, तसं म्हणायचं ना, म्हणायचं पातक निघून चाललं, देव काय तर बघून घेणार माझं काय ते. इकडे बघा ताई, एक सोपा कार्यक्रम सांगतो तुम्हाला. सोपा. हा, सांगा सांगा. आपण फक्त ज्यावेळेस आपलं कुठलंच कंट्रोल होत नाही, काही होत नाही, त्यावेळेस फक्त देवाचा धावा करायचा. हा. धावा हा. करणे म्हणजे नामस्मरण करणे. हो हो. ज्यावेळेस आपल्याला अशा गोष्टीचा विचार येतो, मनामध्ये वेगवेगळा विचार येतो, त्यावेळेस आपलं शांत बसायचं. तुम्ही मांडी घालून बसू शकता अथवा खुर्चीवर बसा शांत. ऐका. हो. आणि दीर्घ हा. श्वास घ्यायचा ना. ओ
असं म्हणजे ओके. जेवढा ओमकार काढता येतो ना तेवढा हा तेवढा असं काढायचा आणि ओठ मिटवायचे म्हणजे ते ओमकार आतमध्ये घ्यायचा, हृदयात घ्यायचा. हा हा ओके. आलं लक्षात? हो, आलं लक्षात. दीर्घ श्वास घ्यायचा आणि ओंकार म्हणायचा आणि म मंडास म्हणून ते आतमध्ये घ्यायचं, हृदयात घ्यायचं. नंतर आणि परत जेवढा जास्त लांब करता येतो ना असं ओंकार घेतातून लांब असं जितका हा दूर हं, हा तेवढं घ्यायचं. ओ हा 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 ओके ओके, समजलं. असं म्हणजे ओठ घ्यायचे हा. हा ज्या वेळेस समजलं. असं आपलं मेंदू आहे ना, हा मेंदूला असं अशी हालचाल होते म्हणजे कंपनं तयार होतात. हा हा त्यावेळेस आपल्या मेंदूमध्ये नकारात्मक जे असतात विचार हा हा ते दूर होतात. ते दूर होतात. सगळ्यात प्रभावी हां हो आणि हो मनामध्ये की ही काही नाही, हे माझ्या मनाचा भ्रम आहे, मी ह्याच्यात काही मला ह्यानं होणार नाही, पाप नाही, काय नाही. अहो लोक खून करतात, कुणाचं चोऱ्या मोऱ्या करतात, काही कुठाने करतात, त्यांना पाप लागत नाही ना आपल्याला कसं, आपण काही न करता कसं काय लागू शकतो हो? हो हो हा हो. विचार का येत नाही तुमच्या मनामध्ये? हा, तसा विचार करायला पाहिजे. लोक खूप खून करतात, त्यांना पाप लागत नाही. हां मला का, मी काहीच नाही केलं तर मला का पाप लागावं? हां 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 असा का विचार येत नाही तुमच्या डोक्यात? असा विचार करायचा. लोक काही हा काही किती करतात, काही करतात, लोकांना त्रास देतात, काही करतात, त्यांना काही होत नाही आणि मलाच का होणार? मी तर देवाचं करते, मला अजिबात त्रास होणार नाही. हो 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 असा हो, बरोबर खूप आहे तुमचं. हां आणि असा होकारात्मक विचार करायचा होता ही. हा म्हणजे असं बरं. कधी कुठं पाय लागला कुठं हे दे, आणि इकडे बघा देवाला हेच कमी पडलं म्हणून मला देव काहीतरी हे करतं. असू द्या, एखादं फुल कमी पडू द्या, अगर काही असू द्या, काही नसतं देवाला. फक्त कसं तुमचं देवाशी किती नातं घनिष्ठ आहे हे महत्त्वाचं हा असतं. आपण किती हा श्रद्धेनं करतो हे महत्त्वाचं असतं. तर त्याला काय लागत नसतं, देवाचंच आहे ना सर्व हे आहे ते. हो 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 हे जे सृष्टी आहे ती देवाचीच आहे, आपल्याला जन्म देवानं दिला ना. हो 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 मग हो त्याला आपण काय देऊन त्याचं काय करणार आहेत? काही द्यायचं काही संबंध येत नाही ना. हो त्याचंच आहे ना हो सर्व. हो आता समजा तुमचा मुलगा ओमकार आहे. हॅलो. हा हा, ओमकार सांगा. ओमकार नाव आहे तुमच्या मुलाचं. आता हो हो तर तुम्हीच त्याला लहानाचं मोठं केलं. आता लहान होता त्यावेळेस तुम्ही त्याला चॉकलेट आणून दिल्या, काही हो देत होतात आणि मग त्यानं चॉकलेट परत दिली म्हणजे असं काय विषय? तुम्ही तर त्याला अख्खा पुडा दिला ना चॉकलेटचा, एक पॅक दिला. त्यानं एक हा चॉकलेट दिली म्हणून तुम्हाला काय, पण तुमची एक कसं असतं, तुम्हाला का वाटतं तसं देवाला का वाटतं आपल्याकडून अपेक्षा, की मी ह्याला सर्व देतो. हा हिला हलवा कुणाला बी व्यक्तीला एवढंच मी सर्व देतो, मग ह्याचं मन आहे का मला देण्याचं हे पाहतो. म्हणून देवाला अर्पण करायचा असतो प्रसाद. हा 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 त्याला काही कमी नाही, त्यानंच दिलंय ना आपल्याला हे सर्व. हो 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 मग त्यानं सर्व एवढं दिलं असताना त्याला काय कमी हो? काही कमी नाही त्याला. फक्त आपलं हा मन बघतं आपण किती देऊ शकतो. हा हा त्याच्यासाठी फक्त त्यासाठी देवाला द्यायचं असतं प्रसाद. त्याला काही कमी नसतं, त्याचंच सर्व आहे ते. हो 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 हं? असं हा असं असं मनामध्ये घ्यायचं. त्याच्यामुळं हो प्रसाद कमी दिला का फक्त आपली भावना चांगली आणि त्याच्याविषयी श्रद्धा, प्रेम ह्या गोष्टी ज्या आहेत हा, ते महत्त्वाच्या असतात. त्या महत्वाच्या असतात. बाकीच्या डोक्यात विचार करत जाऊ ना, काही करायचं नाही. फक्त आपली आता काय, आता आपलं वय वाढले लक्षात घ्या. हो आता आपल्याला काय, आता लेकराचं बघा, तुमच्या सगळ्या महाग देवावर श्रद्धा होती म्हणून ओंकारचं चांगलं झालं का नाही? हो, झालं झालं हं? झालं. आता त्याचं तुमचे आता सगळे झालं की आपल्या ह्याच्यातून तो शिकला गेला लागला मार्गी. आता काय, हो आता येऊन जाण काय त्याच्या लग्नाच्या संदर्भात आहे आपल्याला. हो 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 तर मी लग्नाच्या संदर्भात मी करतो ना, त्याच्यासाठी मंत्र साधना करतो ताई. हो 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 हो, त्याचं लग्न बर चांगलं होईल, व्यवस्थित होईल, मुलगी चांगली भेटेल. हं? बर. हं. तसं काही विचार करायचा नाही, त्याचा विचार, तो लहान नाही आता. हो हो त्याच्यामुळं त्याचा काही विचार करायचा नाही. आपलं फक्त देवाला एकच मागणं म्हणायचं, बोलायचं त्याला, मागणं मागायचं की देवा त्याला चांगली सद्बुद्धी दे, त्याला चांगली बायको मिळू दे आणि त्याला आनंदात ठेव, हीच तुझ्याकडे प्रार्थना. हं? हो हो मला हो जेवढं हो जमन तेवढी मी सेवा करील, असं मनामध्ये हो बोलायचं. माझ्याकडून चुकलं असलं तरी मला क्षमा कर, मला मार्ग दाखव चांगला, माझ्या मनामध्ये हे हो असे दूषित विचार येऊ देऊ नको. हो
तुझ्या दुसरे विचार येऊ देऊ नको असं म्हणायचं. हां. आणि हे मला तुम्ही विचार म्हणजे ही घालून टाक माझ्यातलं असं बोलायचं देवाला, मनातली मनात बोलायचं, एकांतमध्ये बोलायचं. देव बोलतो, देव ऐकतो सगळं आपलं. अहो मी असं रोज म्हणते, एक दिवस चुकल्याशिवाय म्हणजे माझ्या हातून काही कळत नका, चूक झाली क्षमा कर, माझ्या हातून काही कळत नका, अपराध घडला क्षमा कर. ऐक माझ्या बुद्धीत, मनात, आत्म्यात, वाणीत आणि तू राज्य कर. ऐका अजून सगळे माझे. आज हा. ताई ऐका. आता तुम्हाला काही अडचण नाही, माहितीच तो सांगतो. हा. देवानं सर्व व्यवस्थित केलं. तुमची देवावर खूप श्रद्धा आहे हे मला माहीत आहे. हो हो आता माझं माहीत म्हणलं तर 2-4 वर्षापासून संपर्क आहे आपला. हो हो तर तुमची श्रद्धा आहे का नाही हे मला चांगलं माहिती आहे, कारण तुमची खूप श्रद्धा आहे. आणि श्रद्धा अति असल्यामुळेच थोडंसं तुम्ही तसं भावूक होता. हो 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 श्रद्धा आहे म्हणूनच भाऊक होते, एकदम भाऊक होते. मला माहित नाही का होतं असं. नाही, काही होत नाही, देव काही नाही, फक्त तुमचं मन थोडंसं स्थिर करा आणि काही नाही होईल, मला काही होत नाही, सगळे व्यवस्थित, असं मनामध्ये चांगले निगेटिव्ह विचार करायचे नाही. हो. हो हो बरं बरं. आणि ओमकार जास्त वेळ काढी जा, म्हणजे तुम्हाला बरं ज्यावेळेस तुम्हाला असे विचारलेले दूषित हो नाही तर तुम्हाला एक मंत्र आपण दिला नाही का, ओम नमो ओंकारेश्वर देवताय शरीर बाधा निवारण कुरु कुरु स्वाहा. ओम नमो ओंकारेश्वर देवताय शरीर बाधा निवारण कुरु कुरु स्वाहा. नाही तो ओम दिला मला, हां नाही दिला तो मला. हा मंत्र दिलेला आहे तुमच्या आठवणीत असेल तुम्ही. आता बरं ठीक आहे, आता काय म्हटलं हो का, ओम नमो ओंकारेश्वर देवताय शरीर बाधा निवारण कुरु कुरु स्वाहा. शरीर बाधा निवारण कुरु कुरु स्वाहा. हां, हा मंत्र सतत म्हणत जा, त्याला काही 108 असं नाही, त्याला सतत म्हणत राहा. तुम्हाला हा विचार येणार नाही. आता नाही, तुमचे शरीरामध्ये जे काही बदल झाले तर मानसिक बदल झाले ते दूर होतील, व्यवस्थित होईल, काळजी करू नका. हा हा माझ्या शरीरात काहीतरी मानसिक बदल झाले आहे. हां, ती काय कदाचित तुम्हाला काही मेंदूला लागला असेल, काही झालं असेल, त्याच्यामुळे होतो प्रॉब्लेम हा. असं होतो मेंदूला काही लागलं तर. हां, पूर्वी कधी लागलं असेल, हा 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 पण काळजी करू नका, तुम्हाला काही होणार नाही. फक्त विचार तसे करू जाऊ नका, देवाचं नाव घ्या, देव तुम्हाला बरोबर करतं. बरं बरं. हां, काळजी करू जाऊ, विचार करत जाऊ नका. हा बरं बरं. हो. झालं का खाणं सकाळचं, केलं का नाश्ता वगैरे केला का? नाही नाही आज उपास ना, काहीच नाही खाल्लं अजून. उपास, बर 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 बर, ठीक आहे ठीक आहे, उपास आहे. हो, आज चतुर्थी आहे ना. हो चतुर्थी हो उपास हो आहे. बर बर, काही नाही. दुपारी दुपारी काय खाऊ? दुपारी कणगी रताळे खाल्ली तर चालते, कणगी चा ते. चालते तर ऐका, पण शक्यतो काय करता रात्री, समजा म्हणजे तुम्हाला रात्री उपवास सोडताना हा हा. आपलं चंद्र उदय झाल्यानंतर पूजा करताना, हो 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 चंद्र उदय पण, चंद्र इथे कुठे कुठे दिसत नाही, तेव्हा काय करायचं? आपल्या कॅलेंडरवर असतं ना टायमिंग दिलेला, त्या टायमिंगला करायचं आपण. टायमिंग दिलेला असतो. 8 काहीतरी 34 काहीतरी आहे. मग त्याच्यानंतर आपण 9 वाजता करायचं ते. 8:34ला पूजा करायची आणि 9च्या नंतर थोडंसं खायचं, आपलं जास्त पण खायचं नाही, हां, भूक लागली म्हणून. हा नाही नाही दिसला तरी पण. हो हो हो, दिसण्यावर काय नसतं, एखादं ढगाळ वातावरण असतं त्याच्यामुळे दिसत नाही. हो हो हं? त्याच्यामुळं त्याचा काही विचार करायचा नाही. नाही दिसला, आपण टाईम पाहिलाय ना, टाईम झाला की पूजा करायची, पूजा करून घ्यायचं, नैवेद्य वगैरे दाखवायचं, नंतर आपण करायचं. पण जास्त जेवण नाही करायचं, हां, पोट भरून खायचं नाही. आणि रात्रीचं जेवण हळूहळू कमी करून टाका, हो हो कारण म्हणजे आपल्याला विकार होत नाही जास्त. हां हा बरं बरं. हो ठीक आहे. आता हां, आता दुपारी काय खाऊ? फळं आणि कणगी वगैरे खाल्लं तर चालेल का? हो चालतंय, फक्त भूक लागली तर भूक नसेल तर नका खाऊ. हा. आणि मनातून उपवास धरला तर भूक लागत नसते बरं का. नाही नाही मला आता आता 11 10 झाले तरी थोडी सुद्धा भूक नाही लागली. हां ठीक आहे ठीक आहे, काही लागत नाही, काही नाही. चहा पाणी जर घेत असाल तर घ्या. आणि नाही मी चहा पाणी पण नाही घेत. हां, चांगलं, आनंद आहे आनंद आहे. चहा बर पण नाही घेत, पाणी पिते फक्त. बर बर, चांगली 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 गोष्ट आहे. आणि काळजी करत जाऊ नका, ओमकारचं सर्व व्यवस्थित होतं. मी त्याची पूजा वगैरे केली, सकाळी अभिषेक वगैरे करून घेतला आहे ओमकारच्या नावाने. मंगळवारचा असतो ते, प्रत्येक मंगळवारी आपण करतोच ना. हो हो करतो, केलेला आहे. त्याची काही काळजी करायची नाही, मी करतो. त्याच्यासाठी मंत्र साधना पण करतो रात्री. हं? हो. आणि तुमच्यासाठी सुद्धा तुम्हाला बरं वाटावं म्हणून करतो. हां, काळजी करत जाऊ नका. हा बरं बरं, धन्यवाद. पाया पडते. हो, आशीर्वाद आहे ताई, आशीर्वाद आहे. ओके.
धन्यवाद. हो ठीक आहे, ठेवू का ताई? हो, ठेवा ठेवा. हॅलो हॅलो हां हॅलो. हां. मला तुमचं गणपतीचं दर्शन द्या ना करून. बरं बरं, मी आता बाहेर आलो ताई, मी तुम्हाला फोटो टाकेल, मी एका दिवस मी बघतो मोबाईलमध्ये. कुठे नाही, मला एकदम रिअल बघायचं आहे. रेल व्हिडिओ रेल कॉल करू बघायचं शकता आहे. का? बर टाकेल टाकेल मी आता. मला आठवण झाली ना तिकडं, कारण ते कसं आहे मंदिर एक खाली शंभूचं आहे आणि वरी गणपती ना, वरी त्याचं बांधकाम अजून एवढं झालं नाही, फक्त मूर्ती वगैरे आहे, त्याचंच आपण पूजा करतो. नाही, ते पण मूर्ती मला बघायची हो आहे हो, हो. दाखवल ताई, दाखवतो, हां दाखवतो. पण मी आता हा बाहेर आलेलो इकडे, मग दाखवेल, हां फोटो टाकेल तुम्हाला, हो अगर हो. तुम्हाला डायरेक्ट बरं. व्हिडिओ थोडासा काढून पाठवेल. हो, धन्यवाद हो धन्यवाद. ठीक आहे ठीक आहे.